गणित भाग 1 इयत्ता 9वी गुणोत्तर व प्रमाण रेशो and proportion. Our rewards in life will always be in exact proportion to our contribution, our service. विद्यार्थी मित्रांनो, गणिताविषयी आजच्या पाठातून प्राप्त करण्याच्या अध्ययन क्षमता, समप्रमाण व व्यस्त प्रमाण आपण बघितलेला आहे. आज आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत अभ्यासणार आहोत आणि त्याचा तुम्ही उपयोग करू शकणार आहात. उपयोजन करून उदाहरणे सोडवू शकणार आहात. पहिल्यांदा आपण आता काही गुणोत्तर काढणार आहोत. वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. बघूया आपण. आता वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच r आणि वर्तुळाचा परिघ काय आहे 2 पाय r. याचं गुणोत्तर आपण लिहिलं r/2 पाय r. म्हणजेच आपण काय लिहिणार आहोत r r गेट कॅन्सल. म्हणजेच या ठिकाणी आपण r अपॉन 2 पाय r. So r getting cancelled, that is equal to 1:2 पाय. So वर्तुळाच्या त्रिज्येचं त्याच्या परिघाशी असलेलं गुणोत्तर काय येणार आहे 1:2 पाय. नेक्स्ट, r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. आता r त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ काय येणार आहे 2 पाय r आणि क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय r वर्ग. म्हणजेच 2 पाय r इज पाय r स्क्वेअर. पुन्हा आपण इथे काय करणार आहोत 2 पाय r अपॉन पाय r स्क्वेअर. So pi getting cancelled, 1 r will be getting cancelled. So 2:2 r is the ratio of this sum. So r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचं त्याच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर काय येणार आहे 2:r. लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर काढा. लेंथ 5 सेंटीमीटर and breadth 3.5 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचंय आयताची परिमिती मीन्स पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल विथ रेशो ऑफ पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल विथ एरिया ऑफ अ रेक्टँगल. लेंथ ऑफ द रेक्टँगल L equal to 5 सेंटीमीटर. Breadth B is equal to 3.5 centimeter. Now we have to find the perimeter and area of a rectangle. आपल्याला आयताची परिमिती आणि आयताचं क्षेत्रफळ या ठिकाणी काढावं लागणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्या दोघांचं गुणोत्तर काढावं लागेल. मग सुरुवातीला आपण पेरिमीटर काढून घेऊया, परिमिती काढून घेऊया. आयताची परिमिती म्हणजेच काय सूत्र आहे 2 गुणिले L अधिक B. 2 into L plus B. लांबी अधिक रुंदी. लांबी दिली आहे आपल्याला, रुंदी दिलेली आहे. आपण किमती घालूया. That is equal to 2 into 5 plus 3.5. That is equal to 2 into 8.5. That is equal to 17 centimeter. ही झाली आयताची परिमिती. आता क्षेत्रफळ काढावं लागेल. Area of a rectangle is equal to, what is the formula of area of a rectangle? आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी L into B. So that is equal to 5 into 3.5. That will be equal to 17.5 centimeter square. Okay. आता या आपल्याला पेरिमीटर म्हणजे परिमिती मिळाली आणि एरिया मिळाला. आता यांचा आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. तर आपण आयताच्या परिमितीचे आयताच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर आपल्याला काढायचंय. पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज टू एरिया ऑफ द रेक्टँगल.
आपण काढली, परिमिती किती आलेली आपली 17 आणि क्षेत्रफळ आलं 17.5. सो 17:17.5. आपल्याला हे गुणोत्तर काढायचं आहे, संक्षिप्त रूपात त्याचं काढावं लागेल. दॅट इज इक्वल टू 17/17.5. या ठिकाणी आपण दशांश चिन्ह घालवून घेऊ. सो 170/175. भाग लावूया. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 त्रिक 15, 5 चोक 20. सो 34/35. दॅट इज 34:35. आणि म्हणून आयताच्या परिमितीचं आयताच्या क्षेत्रफळाशी असलेलं गुणोत्तर किती येणार आहे? 34:35. विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर व प्रमाण भाग 1 यामध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय, गुणोत्तरांचे गुणधर्म कोणकोणते आहेत, त्याचप्रमाणे ज्या वेळेला एका राशीचं दुसऱ्या राशीशी गुणोत्तर आपल्याला काढायचं असतं त्यावेळेला ते कशा प्रकारे काढलं जातं याबाबत माहिती घेतलेली आहे. आज आपण गुणोत्तरांची तुलना कशी केली जाते तसेच गुणोत्तरांवर कोणकोणत्या क्रिया केल्या जातात ते बघणार आहोत. गुणोत्तराची तुलना करण्यासाठी काही नियम आहेत आणि त्या नियमांच्या आधारे दिलेल्या गुणोत्तरांची आपण तुलना करू शकतो. जर b greater than 0 and d greater than 0 तर a छेद b आणि c छेद d या गुणोत्तरांची तुलना खालील नियमांनुसार करता येते. पहिला नियम आहे, जर AD greater than BC, if AD is greater than BC, then A upon B is greater than C upon D. Dear students, see here A upon B and C upon D. Okay, now here A, B and D are in the denominator. So by cross multiplying AD, A into D and B into C. So AD, if AD is greater than BC, then the A upon B will be greater than C upon D. Second rule, if AD is less than BC, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन परत आपण केला, AD is less than BC, then A upon B is less than C upon D. And third rule, if AD is equal to BC, then A upon B is equal to C upon D. तर या तीन नियमांच्या आधाराने आपण गुणोत्तरांची तुलना करू शकतो. आता पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आता आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर दिलेली आहेत आणि त्या गुणोत्तरांच्या जोड्यामधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आपण आता नियम बघितलेले आहेत. इफ A upon B and C upon D ही दोन गुणोत्तर असतील तर त्यांच्यामधील लहान मोठेपणा आपण नियमानुसार ठरवू शकतो. आता या ठिकाणी आपण हे जे आपल्याला दिलेलं आहे √5/3 and 3/√7 म्हणजेच A छेद B आणि C छेद D ही दोन गुणोत्तरे असतील तर या दोन गुणोत्तरातील तुलना आपण कशाने करू शकतो? AD आणि BC हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांची तुलना करून आपण या गुणोत्तरांमधील लहान मोठेपणा ठरवू शकतो. मग आपण काय करणार आहोत? √5 × √7 आणि 3 × 3 BC. ओके, सो √5 × √7 and 3 × 3. नाउ √5 × √7 आपण बघितलं की करणींवर आपण क्रिया करू शकतो. तर करणींचे नियम वापरून करणींचा आपल्याला गुणाकार करता येतो. मग या ठिकाणी √5 × √7 म्हणजेच किती आलं? √35. या ठिकाणी कोटी 2 आहे, समान आहे
मग आपण त्यांचा गुणाकार केला. कर्णींची कोटी समान असेल तर आपण गुणाकार करू शकतो. जर नसेल तर आपल्याला पहिले आधी कोटी समान करून घ्यावी लागते. इथे कोटी 2 आहे. 3 गुणिले 3 9. आता दोन कर्णींची तुलना जेव्हा आपल्याला करायची असेल तर कर्णींची तुलना करण्यासाठी आपल्याला त्या कर्णिस्थ संख्यांवरून कर्णीतील लहान मोठेपणा ठरवता येतो. त्यासाठी त्या कर्णीची कोटी समान असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी कोटी आहे 2, बरोबर. वर्ग आहे ही, वर्गमुळात 35 आहे. तर कर्णी कोटी किती आहे 2. आता 9 ही संख्या आपण कोणत्या रूपात लिहू शकतो? 9 म्हणजेच काय? तर जर ही संख्या आपण अशी लिहिली वर्गमुळात 81 म्हणजेच काय उत्तर 9 आणि म्हणजेच याची कोटी किती येणार आहे 2 म्हणजेच √35 and √81 अशा प्रकारे आपण काय करू शकतो? ही जी संख्या आहे 9 ती आपण कर्णीच्या रूपात लिहून घेतली, कारण आपल्याला काय करायची आहे? यांची तुलना करायची आहे आणि म्हणूनच आपण काय केलं? कोटी समान करून घेतली. या ठिकाणी कोटी 2, या ठिकाणी पण कोटी 2. वर्गमुळात 35 वर्गमुळात 81. आता दोन्ही कोटी समान. मग आता कर्णिस्थ संख्यावरून आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो. कुठली मोठी संख्या काय आपण बघितलं? जर AD is greater than BC then A upon B is greater than CD. दुसरा नियम बघितला, if AD is less than BC then A upon B is less than CD. मग या ठिकाणी BC बघा ही संख्या मोठी दिसतेय आणि म्हणून √35 is less than √81 आणि म्हणून आपण सांगतो की √5/3 is less than 3/√7. तर अशा प्रकारे आपण गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवू शकतो. पुढचं एक उदाहरण बघूया. 3√5/5√7 and √63/√125. Okay. Now again A upon B, C upon D. Therefore AD and BC. We will compare AD and BC. So AD that is 3√5 into √125. Similarly BC that is √63 into 5√7. So we will write this in the form of multiplication. आपण गुणाकाराच्या रूपात लिहून घेऊ. 3 वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 125. ओके. आणि या ठिकाणी वर्गमुळात 63 गुणिले 5 वर्गमुळात 7. आता या ठिकाणी बघा कोटी किती आहे 2 म्हणजे यांचा आपण गुणाकार करू शकतो. इथे पण कोटी 2 आहे म्हणून या दोघांचा गुणाकार आपण एकत्र करू शकतो. मग हा किती झाला 3 into वर्गमुळात 5 गुणिले 125. या ठिकाणी 5 वर्गमुळात 63 गुणिले 7. गुणाकार करून घेऊ आपण. किती आले 5 गुणिले 125. तुम्ही गुणाकार करून बघा. तसंच 63 गुणिले 7 चा गुणाकार करून बघा. येस किती आलं 3 वर्गमुळात 625 बरोबर 125 गुणिले 5 625 आणि 63 गुणिले 7 म्हणजे 441. आता या दोन्ही संख्या वर्ग संख्या आहेत. होल स्क्वेअर 625 is 25 square and 441 is 21 square. आपण वर्गमूळ घेऊ म्हणजे 3 गुणिले 25 या ठिकाणी 5 गुणिले 21. गुणाकार करा 25 3 75 21 5 105. आता तुलना करा कुठली संख्या मोठी आहे. येस 105 is greater than 75 and therefore 3√5/5√7 is less than √63/√125. तर अशा प्रकारे आपण कर्णी जरी संख्या असतील गुणोत्तर असतील
तरी त्यांच्यामध्ये सुद्धा लहान मोठेपणा ठरवू शकतो. पुढचं उदाहरण बघूया. 9.2 upon 5.1, 3.4 upon 7.1. पुन्हा आपण गुणाकार करणार आहोत AD आणि BC याप्रमाणे. So 9.2 into 7.1 and 3.4 into 5.1. गुणाकार करूया आपण. किती येतो तुम्ही गुणाकार करा बघा. 9.2 into 7.1 गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 65.32. तसंच 3.4 into 5.1 17.34. आता ह्याची तुलना करू. So 65.32 is greater than 17.34 and therefore 9.2 upon 5.1 is greater than 3.4 upon 5.1. One more example. 2.5 upon 7 and 3 by 8. AD and BC. So we will multiply 2.5 into 8 and 3 into 7. So 2.5 and 8 and 3 into 7. 2.5 into 8, that is 20, and 7 3s are 21. So 20 and 21, 21 is greater than 20. Therefore 2.5 upon 7 is less than 3 by 8, or 3 by 8 is greater than 2.5 upon 7. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक यू.